हॅलो हाय नमस्कार मित्रांनो, हर हर महादेव। आज होता माझा उपवास, तर मी घेतले आज साबुदाण्याचे वडे बनवायला। मी घेतले 2 वाटी भिजवलेले साबुदाणा, थोडीशी हिरव्या मिरची, कढीपत्ता आणि शेंगदाणे आणि घेतले 3 मीडियम साईजचे बटाटे उकळलेले। तर चला मित्रांनो तयार करूया साबुदाण्याचे वडे। तर मी टाकले भिजत घातलेले साबुदाणे, त्याच्यामध्ये टाकले बटाटे आणि थोडं शेंगदाण्याचं कूट। शेंगदाणे मी मिक्सरला वाटून घेतले आणि मी टाकते स्वादानुसार मीठ, थोडेसे जिरं। आता आपल्याला सगळं मिश्रण एकत्र करायचं आहे। तर मिश्रण एकत्र केल्यानंतर आता आपण बनवूया वडे। त्याला तर मित्रांनो थोडं एका वाटीत पाणी घेतलं, थोडं हाताला पाणी लावलं आणि त्याला गोल गोल आकाराचे करून त्याला आपण मीडियम आकाराचे वडे बनवायचे। तर बघू शकता तुम्ही मी कसे बनवते। हाताला पाणी ह्याच्यासाठी लावते कारण ते हाताला चिपकतील म्हणून। असेच करत करत मी 10 ते 15 वडे बनवून घेतले। आपण साबुदाण्याची खिचडी तर नेहमीच बनवतो, तर म्हटलं चला आज वडे बनवूया आणि वड्यासोबत खायला मस्त चटणी आणि दही। तर मित्रांनो तुम्हाला उपवासाला खायला काय आवडतं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि मला तर पर्सनली वडे खूप आवडतात, त्यामुळे मी आज वडे बनवले। बघा मी किती सुंदर बनवले। आता मी तुम्हाला थोडेसे झूम करून दाखवते म्हणजे तुम्हाला दिसतील। सगळे एकाच आकारात बनवले, तुम्हाला मोठे पाहिजे तुम्ही मोठे बनवू शकता। हे बघा किती मस्त दिसतात ते। तर चला आता याला फ्राय करायला घेऊया। फ्राय करायसाठी आपण ठेवूया मोठी कढई आणि कढईमध्ये टाकूया तेल। तेल भरपूर टाका कारण आपल्याला डीप फ्राय करायचे। तर मी टाकलं तेल आणि तेलाला हाय फ्लेमवरती थोडं गरम होऊ द्या। तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपल्याला त्यात वडे सोडायचे। तुम्ही बघा मी 1 ते 2 साबुदाण्याचे असे छोटेसे तुकडा टाकून बघितलं की तेल गरम झाले की नाही, आणि लगेच गरम झाल्यानंतर मी टाकले वडे। तर मी 3 ते 4 वडे आपल्याला टाकायचे, पण मी होते घाई त्यामुळे मी एकत्र सगळे ठेवले। का माहिती आहे, कारण हे वडे आहे ना एकमेकाला चिपकतात, त्यामुळे 3 किंवा 4 एकत्र तळायचे, पण मी 5 ते 6 तळले। आणि तुम्ही बघा हे बघा बोलले ना चिपकतात, त्यामुळे 3 ते 4 वडे टाका। तर मित्रांनो असेच वडे आपण व्यवस्थित भाजून घेऊया जोपर्यंत याचा कलर गोल्डन नाही होत। तर स्लो फ्लेम करून त्याला व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं। मित्रांनो मला असंच सपोर्ट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। पुढे मी तुम्हाला ह्याच्याबरोबर जी चटणी खायची आहे ती कशी बनवायची एकदम सोप्या पद्धतीत मी तुम्हाला सांगणार आहे। तर बघा मित्रांनो आपले वडे मस्त सोनेरी रंगाचे झाले, म्हणजे हे व्यवस्थित भाजून झाले। मी तुम्हाला दाखवते साईडला करून झूम करून हे बघा किती मस्त असं तयार झालेलं आहे। चला आता